आणि आय थँक जोशी सर अगेन, मला तुमच्यासमोर इतका ऑगस्ट आणि इतका छान ऑडियन्स परत लाभला आहे माझे काही विचार मांडण्यासाठी. सर्वांना श्रावण व्याख्यानमालेच्या खूप शुभेच्छा. आणि आजचा विषय हा थोडासा वेगळा आहे, तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी किंवा त्याची थोडीशी एक गोष्ट सांगते की संगीत हा आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. किंबहुना मला नाही वाटत एकही भारतीय माणूस एखादाही असेल की ज्याला संगीत आवडत नाही. तर जसं उत्तराबाईंनी आत्ता सांगितलं की संगीत विशारद ही एक माझी काय म्हणतात ना बकेट लिस्टमधलं एक इच्छा होती. तर प्रभू श्री रामचंद्रांच्या आणि सगळ्यांच्या कृपेने ती मला संगीत विशारद ही डिग्री मी प्राप्त केली यावर्षी. आता माझा स्वतःचं मेडिकल प्रोफेशन असल्यामुळे संगीत आणि मेडिसिन हे कसं ह्यांचा समन्वय साध्य करता येईल किंवा संगीताचा उपयोग थेरपी किंवा ट्रीटमेंट म्हणून कसा उपयोगी करता येईल हे थोडेसे कधीतरी विचार यायचे. मग जोशी सरांनी जेव्हा विचारलं, म्हणलं सर ह्या वर्षी मी माझ्या स्वतःच्या प्रोफेशनबद्दल नाही बोलणार, संगीतविषयी काहीतरी बोलू इच्छिते. आयदर एखाद्या संगीतकाराबद्दल किंवा गाण्याबद्दल किंवा संगीत थेरपी असं एकदम ते म्हणाले वा संगीत थेरपी जरूर बोला तुम्ही. मग संगीत थेरपी मलासुद्धा हा अगदी नवीन विषय होता. मी थोडं वाचन केलं त्याच्याबद्दल. सो आता हा जो मी बोलणार आहे हे इंटरॲक्टिव्ह सेशन असणार आहे. मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. तुमच्याकडनं थोडीशी सांगीतिक उत्तरंसुद्धा अपेक्षित करेन. इज इट ओके? थँक्यू. आता मी एखादं कवितेची ओळ काय म्हटलं तर त्याचा तुमच्याकडनं रिस्पॉन्स येऊ दे मला. ओके, सो विल स्टार्ट. ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार, ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. मी ज्या मीटरनी किंवा ज्या वेगाने पहिली ओळ म्हटली त्याची सेम मीटर का सेम स्पीडनी तुम्ही मला उत्तर दिलं. मी दुसऱ्यांदा थोडं स्पीडनी म्हटलं, त्या स्पीडनी तुम्ही मला उत्तर दिलं. ह्याच्यात कुणाला काही सांगितलं नव्हतं, मी तुम्हाला अपेक्षाही केल्या नव्हत्या, बट स्टील यू आन्सर्ड इट करेक्टली. हे कसं शक्य झालं? अजून काही एक्सरसाइजेस. आता मी काही गाणी गुणगुणून दाखवणार आहे तुम्हाला ती गाणी ऐकून त्या गाणं ऐकल्यामुळे किंवा ते स्वर ऐकल्यामुळे किंवा ते शब्द ऐकल्यामुळे तुमच्या मनात कुठली भावना येते एवढं मला सांगायचं आहे. डन? नंबर 1. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किंवा या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती. ह्या ओळी ऐकल्यावर कुठले भाव मनात येतात? भीती, गूढ, राईट? नंबर 2. भारत हमको जान से प्यारा है, किंवा हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे देशप्रेम. जशी चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग, गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. फेस्टिवल काहीतरी सणवार. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे बोलावा विठ्ठल. भक्तिमय. सो नुसत्या स्वरांमध्ये शब्दांमध्ये मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. राग. कभी खुद पे कभी हालात पे रोना आया, बात निकली तो हर एक बात पे
सुख या चिमण्यानो परत फिरा रे या चिमण्यानो. विरह. सो आहे की नाही, शब्द, स्वर, संगीत यांच्यामध्ये केवढी जादू आहे, केवढं कमाल आहे की काहीही न बोलता केवळ त्या सुरांमुळे, त्या भावामुळे आपल्या मनात एका वेळेला किती भावना निर्माण झाल्या. आणि हे फक्त मानवी मनाच्या पुरतं मर्यादित नाही. इन अन एक्सपेरिमेंट काही शास्त्रज्ञांनी 2 वेगळ्या खोल्यांमध्ये 2 रोपटी लावली, सेम आकाराची, सेम साईज, दोन्ही रोपांना सेम खत, पाणी, ऊन दिलं. पण त्यातल्या एका रोपाला दररोज फक्त 15 मिनटं संगीत ऐकवलं. आफ्टर 1 मंथ, एका महिन्याने ज्या रोपाला संगीत ऐकवलं होतं ते रोप सुदृढ ह्या रोपापेक्षा जास्त वाढ, प्रगल्भ, असं छान टवटवीत होतं. याचा अर्थ काय की संगीत हे नुसतं आपला छंद किंवा पॅशन नसून ही एक वेगळी बुद्धिमत्ता आहे. किंबहुना डॉक्टर गार्डनर नावाचे एक न्यूरोलॉजिस्ट होऊन गेले. ते म्हणाले की सांगीतिक इंटेलिजन्स ही एक विशिष्ट, और इट इज अ टर्म, और इट इज अ डेफिनेटिव्ह थिंग. आपण संगीत, गाणं ऐकतो, गाणं वाजवतो, गाणं शिकवतो, गाणं गातो, परीक्षा देतो, स्पर्धांमध्ये भाग घेत असतो. ह्याचा अर्थ ऑलरेडी तुमच्या मेंदूला बोनविटा मिळालेला आहे. यू आर देअर. आणि त्यातनं पुढे जाणं म्हणजे यू आर डन, यू आर गुड. आणि आय एम शुअर आपल्या आत्ता जमलेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गामध्ये संगीत सगळ्यांना आवडत असेल, ऐकत असतील, गुणगुणत असतील. आय एम शुअर, राईट. यू नीड नॉट हॅव अ गुड व्हॉईस. आता माझा आवाजसुद्धा ओरडून सगळ्यांवर, रानडे सर म्हणतील माझ्यावर. माझा जो आवाज पूर्वी काळी 5मध्ये होता तो आता थोडासा काळी 4 किंवा अजून त्याच्याही खाली असा गेलेला आहे. बट स्टील गाणं आवडतं किंवा गाणं गायला आवडतं, गाणं शिकायला आवडतं. सो संगीत हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. तुम्ही आता कल्पना करा ना, तुम्ही घरात आहात, तुम्हाला काम करायचा और स्वच्छता करायचा मूड आहे. तुम्ही काय करता, एक कोपऱ्यात कुठेतरी काहीतरी गाणं लावून ठेवता. आता नुसतंच साफसफाई, आता गणपती आले सगळ्यांच्याकडे, नुसतं साफसफाई करणं आणि संगीत ऐकत ते करणं, विच इज मच मोर एन्जॉयबल. संगीत ऐकत, राईट. का असं होतं? व्हाय? आस्क युअरसेल्फ. कुठलाही विद्यार्थी अभ्यास करतोय किंवा आपण सुद्धा अभ्यास करतोय, वाचतोय काही, आपल्याला आता हे व्यवस्थित वाचायचं आहे, पाठ करायचं आहे, अमका लेख लिहायचा आहे, अमकी परीक्षा द्यायची आहे. एखादा बारीक इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जर कुठेतरी लावून ठेवलं असेल आपण, तर आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, कमी होत नाही. हा एक एव्हिडन्स बेस्ड, म्हणजे ह्याच्यावर पुरावे असून ते सिद्ध झालेलं आहे की संगीत तुमच्या इफिशियन्सीला, तुमच्या कार्यक्षमतेला, तुमच्या कामामध्ये इट हेल्प्स यू सो मेनी टाईम्स मोर. त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा माझं असं म्हणणं असेल की एखादं नीरस असा खूप वृक्ष कोरडा सब्जेक्ट आहे. पूर्वी मराठीमध्ये गाणं होतं ना, बे एक बे दोन्ही 4 बे त्रिक, असं गाणं आहे की माहिती आहे ना सगळ्यांना. मग सगळेपणे तसे म्हणा, 13 1 13, 13 2 26. इट विल बिकम सो इझी. आणि आपण गाण्यात काही जर केलं धून, आपण विसरत नाही. वृक्ष थेरम्स आहे, सिद्धांत आहे. तुम्हाला जर पटकन पाठ करता येत नसेल, त्याला एखादी चाल लावा. इट विल बिकम व्हेरी इझी. दिस इज रिगार्डिंग अभ्यास. आता संगीत हा जो विषय आहे ते थेरपी किंवा ती ट्रीटमेंट म्हणून कसं लक्षात आलं किंवा म्हणून कसं आपल्या देशामध्ये किंवा आपल्यापर्यंत आलं, तर आधी आपला देशात सांगीतिक वारसा मोठा आहे. तुम्हाला हे माहितीच असेल की जे 4 वेद आहेत आपले, ऋग्वेद आहे, यजुर्वेद आहे, सामवेद आहे आणि अथर्ववेद आहे. सो सामवेद जो आहे त्याच्या सर्व त्यावेळेला म्हणले जाणाऱ्या पूजेच्या वेळेला जे श्लोक होते, आरत्या होत्या, ऋचा होत्या, हे सगळं सामवेदात दिलेलं आहे.
त्या ऋचा श्लोक वगैरे स्वरात दिलेला आहे. आता जसे 7 शुद्ध आणि 5 विकृत असे 12 स्वर सध्याच्या हिंदुस्थानी क्लासिकलमध्ये धरले जातात, त्यावेळेला 3च स्वर होते. हळूहळू त्यांचं विभागीकरण आणि त्यांच्यावर अभ्यास करत करत वी हॅव नाव रीच्ड अ स्टेज जेव्हा आपल्याकडे 5 शुद्ध सारेगमपधनी आणि 5 विकृत म्हणजे जे आपली जागा सोडून एक खाली किंवा वर असे जातात असे 12 स्वर आहेत. तर सांगायचा उद्देश असा की ह्याचा उपयोग आधी वेस्टर्न युरोपमध्ये केला गेला आणि त्या लोकांनी हा जास्त थोडासा सिन्सिअरली सिरियसली ह्याचा अभ्यास घेतला. आता कुणाकुणावर हे प्रयोग केले गेले, त्यातल्या त्यात कुठले रुग्ण त्यांना आढळले की ज्यांच्यावर आपण संगीतिक प्रयोग केले किंवा संगीत थेरपी दिली तर ह्यांना जास्त आवडेल किंवा ह्यांना जास्त उपाय किंवा ह्यांना दे आर डुईंग गुड विथ दॅट. तर ऑल पीपल विथ सम न्यूरो डिसऑर्डर्स म्हणजेच काय की स्ट्रोक झालेले रुग्ण किंवा डिप्रेस्ड रुग्ण किंवा ज्यांना सम विकृती आहे, लहान मुलं ज्यांना ऑटिझम आहे, ADHD आहे, अशा लोकांना जर सुरुवातीला त्यांनी सांगीतिक म्हणजे ऐकवलं. आता ते कसं केलं? सो म्युझिक थेरपी म्हणजेच काय हे थोडंसं बघूया आपण. म्युझिक थेरपी म्हणजे म्युझिक नुसतं ऐकवणे असं नाही, त्याचे 3-4 प्रकार आहेत. आधी सक्रिय म्युझिक थेरपी. सक्रिय म्हणजे काय? त्या रुग्णाला एखादं आधी त्याला त्याच्या सांगीतिक किंवा त्याच्या स्वभाव संगीतामध्ये व्हेअर डज ही फिट. त्याला गाणं म्हणायला आवडतं, त्याला गाणं शिकायला आवडतं, त्याला गाणं कंपोज करायला आवडतं, त्याला नृत्य करायला आवडतं, त्याला वाद्य वाजवायला आवडतं. ह्यापैकी प्रत्येकामध्ये काहीतरी निघतं. प्रत्येक भारतीयामध्ये ह्या 5 गोष्टींमधलं काहीतरी आवड म्हणा, छंद म्हणा, कल म्हणा, काहीतरी निघतं. सो हे तो म्युझिक थेरपिस्ट जाणून घेतो आधी की हा बाबा ना चांगलं गाणं ॲनलाईज करतो आहे. मग तो काय करतो, एखादं गाणं त्याला देतो, त्याला म्हणतो की ह्या 3-4 ओळी आहेत ना, ह्या तू बघ, वाच, गुणगुण, तुला ह्याच्यावरनं काय कळलं हे मला सांग. सुरुवातीला हे सेशन्स 30च मिनिटाचे असतात, कारण त्याला फार त्या रुग्णाला डोक्याला त्रास द्यायचा नसतो की विल गो आरामसे. हळूहळू जसा तो रुग्ण ह्याच्यात रमत जातो तसतसे ते सेशन्स 1 तासाचे 2 तासाचे होतात. एखाद्या रुग्णाला गाणं म्हणायला आवडतं, मग त्याला त्याच्या आवडीचं संगीत ऐकायला देतात. आता ह्याच्यातलं तू कुठलं गाणं म्हणू इच्छितो त्याला ते गाणं म्हणायला लावतात. आपल्या सगळ्यांना परत एक प्रश्न विचारते की तुम्हाला तुमच्या मेमरी प्रत्येकाला कुठल्या तरी गाण्याची मेमरी आहे की त्या मेमरीबरोबर एक काहीतरी घटना असते. आहे कुणाला? समथिंग अकर्ड आणि त्यावेळेला हे गाणं चालू होतं असं आहे कुणाला? कुणाची काही एनिबडी की अमुक हां कोण? हां कुठलं गाणं म्हणायचं आहे? राईट. अच्छा. सो ते गाणं लागलं की तुम्हाला वडिलांची आठवण येते. सो आपल्या मनामध्ये आपल्या मेमरीमध्ये अशा अनेक आठवणी असतात की महाडमध्ये पूर आला तर आणि अमकं गाणं लागलं तर. चांगल्या वाईट दोन्ही असतात. आता थेरपी ज्यांना आपण देत असतो त्यांना आपल्या जो थेरपिस्ट असतो, जो डॉक्टर असतो, तर तो आधी ऑब्जेक्टिव्ह तयार करतो की ह्या माणसाला मला काय करायचं आहे ह्याचं. तो रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक सांगतात की हा हल्ली डिप्रेस्ड असतो, ह्याचा हार्टब्रेक झाला आहे, हा उदास असतो, हा कुणाच्यात मिसळत नाही, ह्याला कॉन्फिडन्स नाही आहे, हा स्टेजवर गेला की घाबरतो, ह्याला झोप येत नाही, असे अनेक कंप्लेंट्स त्या रुग्णाचे नातेवाईक किंवा तो रुग्ण स्वतः देत असतो. मग थेरपिस्ट विचारतो की तुला काही मेमरी आहे का किंवा एखादं गाणं आवडतं का? आता तो म्हणतो की मला हे गाणं ऐकलं तर की मला खूप बरं वाटतं. नाव व्हॉट डज अ थेरपिस्ट डू? तो ते गाणं लावतो आणि ह्याला सांगतो की आता तुला कसं वाटतंय? तो म्हणतो आता मला छान वाटतंय. नाव दॅट सॉन्ग किंवा त्याच्यासारखंच गाणं रिपीटेडली ऐकवलं जातं. तो म्हणतो की आणि देन ही स्टार्ट्स फिलिंग ओके, आता मला ह्या क्षणी बरं वाटतंय. इनफॅक्ट
एखाद्या गाण्याची जर मेमरी बॅड असेल आपली, की अमुक अमुक गाणं लागलं तर तेव्हा अमकं झालं, वाईट झालं काहीतरी, तर आपण ती मेमरी, ते गाणं घेऊन पुढे जात असतो आयुष्यात आपल्या. पण ते चांगलं नसतं आपल्यासाठी, त्याला बॅगेज म्हणतात. सो थेरपिस्ट काय करतात की तेच गाणं ऐकून चांगला सीन तयार करतात. मग आपल्या मनातलं ते जे वाईट भाग असतो तो हळूहळू निघून जातो. वी ॲक्सेप्ट द सॉन्ग की हे गाणं चांगलं आहे, माझी मेमरी आता इट्स ओके दॅट, ती झाली घटना गेली, निघून गेली, आता मी पुढे जाईन, मी पुढे बघीन. सो असं हळूहळू संगीत थेरपी चालू करतात ते. अरे आपल्या देवदेवतांनासुद्धा ह्याची गरज होती. तुम्ही बघा ना, बहुतांश देवदेवतांच्या हातात एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. शंकराच्या हातात डमरू किंवा डफ आहे, कृष्णाच्या हातात बासरी आहे, शारदेच्या हातात वीणा आहे. नारद तुंबरू करीती गायन, करी शारदा वीणा वादन, ब्रह्मा धरितो तालही रंगून, मृदंग धीमे वाजतो. जेव्हा शंकर भगवान तांडव नृत्य करायचे त्या नंदीसुद्धा मृदंग किंवा डमरू किंवा ढोल वाजवायचे. त्यांनासुद्धा स्ट्रेस असतील, त्यांनासुद्धा समस्या असतीलच ना. त्यामुळे त्यांनीसुद्धा त्यावेळेला संगीताचा आधार घेतला असावा. मिया तानसेन जेव्हा गायचे, आपण माहिती आपल्याला सगळ्यांना, आता ही आख्यायिका म्हणा काही म्हणा, पण एवढं मात्र खरं आहे की जेव्हा लहानपणी तन्ना मिश्र जे म्हणजेच मिया तानसेन जंगलात अनेक प्राण्यांचे आवाज काढायचे, गायचे, त्या प्राणी स्तब्ध होऊन ऐकायचे. याचा अर्थ काय की त्यांना कळत असेल ना प्राण्यांना सुद्धा काहीतरी. किंवा मिया तानसेन ज्या गायचे त्या दीपराग गायचे तेव्हा दिवे लागायचे. थोडं बहुत त्याच्यात काहीतरी तर तथ्य असेल असं मला वाटतं. सो संगीत थेरपी अगेन, ही संगीत आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आता सगळ्याच जणांना काहीतरी मानसिक समस्या आहेत किंवा आमच्या असंही नाही, पण एव्हरी डे आपण आपल्या आयुष्यात वी फेस सो मेनी स्ट्रेसेस. कामाचे स्ट्रेस आहेत, घरचे स्ट्रेस आहेत, कुणा रुग्णाला, कुणा घरच्या माणसाला बरं नाही आहे, एखाद्या लहान मुलं त्याच्या समस्या आहेत काहीतरी. पण घरात जर संगीताचं थोडं बहुत काहीतरी वातावरण असेल किंवा संगीत कुठेतरी किंवा काहीतरी गाणं लावलं असेल, अरे सकाळी उठून नुसतं अभंगवाणी लावा किंवा संतवाणी लावा किंवा म्युझिक काहीतरी इन्स्ट्रुमेंट्स बासरी लावा, तो दिवस, ती सकाळ इतकी छान जाते. बोलू नका काही, ऐकत राहा फक्त. सो आता संगीत थेरपी किंवा संगीत ऐकल्याने काय काय फायदे होतात आपल्याला रुटीनली सुद्धा. काय होतं, आपले मसल्स रिलॅक्स्ड होतात, आपला मेंदू शांत होतो, आपले नाडीचे ठोके कमी होतात, रिलॅक्स होतात. ब्लड प्रेशर असलेल्या माणसाचं ब्लड प्रेशर थोडं कमी होतं. डायबेटिक्स असलेल्या रुग्णांना सुद्धा याचा उपयोग झालेला आहे, कारण लाईक आय टोल्ड यू एव्हिडन्स बेस्ड आहे. एव्हिडन्स बेस्ड असा की ह्या ज्या आता म्युझिक थेरपी सेंटर्स आहेत पुण्यात, मुंबईत, तर त्यांनी त्यातलं एक, मी त्या संतोष घाटपांडे नावाचे एक गृहस्थ आहेत, त्यांचं मी थोडं वाचत होते. तर त्यांची अनाहत संगीत अकॅडमी नावाची आहे. तर ऑन रेकॉर्ड त्यांनी 8,500 रुग्णांना बरं केलेलं आहे. आणि नुसतेच लोक पीपल विथ डिप्रेशन किंवा मानसिक आजार नाहीत, तर सायकोसोमॅटिक इलनेसेस म्हणजे डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, ब्लड प्रेशर आहे. तर त्या डायबिटीस तुम्ही म्हणाल ना काय संबंध, तसं नाही, संबंध डेफिनेटली आहे. याचं कारण असं की समजा त्या डायबेटिक रुग्णाला दिवसाला 4 गोळ्या घ्यायला लागत आहेत. इफ यू डू म्युझिक थेरपी ऑर सम थेरपी हिलिंग, त्या 4 गोळ्यांमधून तो एका गोळीवर येतो. ब्लड प्रेशरचा रुग्ण 2 गोळ्या असतील तर एका गोळीवर येतो. याचा अर्थ का की कुठेतरी इट इज हेल्पिंग. आता तुम्ही म्हणाल की ह्याला सायंटिफिक बेस काय आहे. सो संगीत हे एकमेव साधन आहे जे तुमच्या मेंदूच्या दोन्ही भागांना उत्तेजित करतं. आपल्या मेंदूला 2 भाग आहेत, राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर. ओके, लेफ्ट हेमिस्फिअर डावा भाग जो आहे दॅट इज द ॲनालिटिकल पार्ट ऑफ द ब्रेन. समजा एखादा ताल वाजवतोय आपण, तर तो ताल किती मात्रांचा आहे, कुठे सम आहे, कुठे काल आहे, वगैरे वगैरे, हे डावं मेंदू बघत असतं. आणि त्याच्याचबरोबर एखादं जर गाणं असेल ते उजवा मेंदू ऐकत असतं. आणि दोघांचं मग जेव्हा मिलन होतं, यू कॅन इमॅजिन की कितीतरी नर्व सेल्स उत्तेजित होतात. जेव्हा इतके नर्व सेल्स आपले उत्तेजित होतात तेव्हा पॉझिटिव्ह हॉर्मोन्स
ज्याला एन्डॉर्फिन्स आणि एन्केफॅलिन्स म्हणतात, ते तयार होतात मेंदूमध्ये. यू गो ऑन अ हाय. तुम्हाला कुठल्याही औषधाची गरजच लागणार नाही. तुम्हाला असा फील आला आहे का कधी की मी इतकं छान गाणं ऐकलं की मला आत्ता देवळात बसल्यासारखं वाटलं? असा फील आला आहे कोणाला कधी? आला आहे. सो दॅट इज द टाईम जेव्हा यू बिकम वन विथ इटर्निटी, विथ गॉड, विथ द युनिवर्स. आणि ते फक्त संगीत करू शकतं. कुठलाही स्पोर्ट्स नाही, का पुस्तक नाही, का नाही काय, फक्त संगीत. हे अगेन एव्हिडन्स बेस्ड आहे. कॉर्टिसॉल लेवल कमी होतात, हृदयाचे ठोके कमी होतात, शांत करतं हृदय, ब्लड प्रेशर कमी येतं, स्नायू शिथिल होतात, झोप चांगली लागते. ते घाटपांडेच म्हणत होतं, ते म्हणाले की एक आजी होत्या ज्यांना रोज फक्त 3 तास झोप लागायची. संगीत थेरपी आम्ही काही सेशन्स दिले आणि त्यांचा एकदा 7 वाजता सकाळी फोन आला की मी 3-3.5 तास रोज झोपायचे, आता मी 5.5-6 तास छान झोपते, मला कुठल्याही गोळीची, कुठल्याही औषधाची गरज लागत नाही. आहे की नाही गंमत? सो वन्स अगेन कमिंग बॅक टू संगीत. संगीत थेरपी आपल्या आयुष्याचा, किंवा संगीत आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. आता अजूनसुद्धा काही याच्यात शोध असे लागले गेले की काही राग आहेत किंवा काही स्वर आहेत, ते वेगवेगळ्या भावना किंवा वेगवेगळ्या समस्यांवर जास्त गायले जातात. फॉर एक्झाम्पल, निराशा जर असेल तर यमन राग गातात, मनात चलबिचल असेल तर बिहाग गातात, दुःखी आहात, उदास आहात तर बागेश्री भिंपलास गातात, मन हळवं झालं आहे मारवा गा. तसेच तुम्हाला आपल्या शरीरात 7 चक्र आहेत, हे माहिती आहे का? मणिपुरम चक्र, खूप वेगवेगळी नावं आहेत त्याला, मूलधार चक्र. सो त्या चक्रांबरोबर एक एक स्वर दिलेला आहे शास्त्रज्ञांनी. मूलधार चक्र म्हणजे योनी मार्ग आपला, तो 6 आहे. आणि सगळ्यात क्राऊन चक्र म्हणजे जो मेंदू किंवा मस्तिष्काचे आहे, तिथं निषाद आहे. अशा बऱ्याचशा कन्सेप्ट्स म्युझिक थेरपीमध्ये येत आहेत. म्युझिक थेरपी हे सध्या खूप चांगल्या प्रमाणात वापरलं जातं. आता कुठे वापरलं जातं? फक्त हॉस्पिटल्समध्ये किंवा मनोरुग्णालयांमध्ये नाही, तर बिकॉज सध्याच्या आपल्या स्ट्रेसफुल लाईफमुळे, अरे अगदी एवढ्या मुलांनासुद्धा केवढा स्ट्रेस असतो हल्ली. पॅरेंटल स्ट्रेस असतोच की ही स्पर्धा आहे, आमकी हे आहे, परीक्षा आहे, नाचाच्या क्लासला जा, गाण्याच्या क्लासला जा, वगैरे वगैरे वगैरे. त्यांचं बालपण थोडंसं हरवतं आहे, दुःखाची बात ती आहे. त्यांचा खेळाचा टाईम कमी होतो आहे, त्यांचा बराचसा वेळ कम्प्युटर्समध्ये किंवा मोबाईलमध्ये किंवा व्हिडिओज अँड टी व्हीमध्ये असा जातो. हे आम्हाला ॲज डॉक्टर्स थोडं वाईट वाटतं की मुलांना स्वच्छंदी खेळू दे, पळू दे, पडू दे, पण ऊन, पाऊस, माती हे लागू दे अंगाला, त्यांच्या चिखलात माखू दे, हे सगळं होऊ दे बालपणी. लहानपणात त्यांचा बालपण त्यांचं आपण हिरावून घेतो आहोत, हे दुःख आहे. सो लहान मुलं, मोठी माणसं, मनोरुग्ण, तुरुंग, इवन इन जेल्स, ज्या कैद्यांना आपण आता डॉक्टर किरण बेदींचं की तिहारमध्ये त्यांनी केवढी क्रांती घडवून आणली आणि कैद्यांना सुधारवण्याचे सो मेनी उपाय त्यांनी रचले. त्यामध्ये इवन संगीत वॉज इन्क्लुडेड इन वन ऑफ देम. शाळा, इंडस्ट्रियल हेल्थ, मनोरुग्णालय, रुग्णालय वगैरे हे तर आहेच, वृद्धाश्रम. सो सगळीकडे संगीत हे कॉमन आहे. आता संगीताला भाषा नसते, शब्दा वाचून घडले सारे शब्दांच्या पलीकडले. म्युझिक हॅज नो बाउंड्रीज. जात पात धर्म हे काही नसतं. एखाद्या कुठल्या तरी वेगळ्या भाषेतलं गाणं लागलं आहे, तुम्हाला ती भाषा माहीत नाही आहे, पण तुम्ही ते गाणं ऐकलं तर गाण्याच्या एकूण व्हॉटेवर स्वरावरनं तुम्हाला कळतं हे कुठल्या प्रकारचं गाणं असेल. आनंदी असेल, दुःखी असेल, विरह असेल, हे नक्कीच कळतं. तेवढं तर आपल्या स्वतःचं एक अनाहत स्वर किंवा मीटर किंवा शरीराचा एक आपल्याला छंद किंवा नाद आपण जेव्हा जन्मतो तेव्हाच परमेश्वरानेच दिलेला आहे. सो म्युझिक ओपन्स अप. जे इंट्रोवर्ट्स आहेत, जी माणसं कमी बोलतात, ज्यांना कमी बोलायला आवडतं किंवा जे थोडेसे आपल्या स्वतःमध्ये असतात, ज्यांना आम्ही इंट्रोवर्ट म्हणतो, त्यांना म्युझिक इज अ व्हेरी गुड मीडियम टू ओपन देम अप. सो अगेन
जात पात धर्म भेदभाव उंचा नीचा काही नसतं. निर्मळ आनंद परमेश्वराच्या जवळ जातो. सो ही थेरपी ॲज अ थेरपी आहेच, पण आपल्या स्वतःला सुद्धा रोज थोडं तरी संगीत ऐका, त्याच्यासारखा आनंद मिळणार नाही, हे मेरा दावा आहे. थँक्यू सो मच फॉर पेशंटली लिस्निंग टू मी. आणि अजून काही राहिला असेल तर लेट्स मी गोटतो, पण तुमच्या काही क्वेरीज असतील मला जरूर सांगा. हां, एक किस्सा सांगायचा राहिला. भारत बांगलादेश जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळेला आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आपल्या बॉलिवूड म्हणजे आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे काही दिग्गज कलाकार गेले ते, आणि त्यांच्याबरोबर आपल्या लता दिदी पण गेल्या होत्या. सो सुनील दत्त, नरगिस, वहिदा रहमान, चांगले चांगले सगळे कलाकार गेले ते. त्यांचं उद्देश हेच होतं की थोडंसं यांचं मनोरंजन करूया. हे रोज एवढं युद्ध करतायत, त्यातले त्यांचे सैनिक मारले जात आहेत अँड ऑल दॅट. सो खूप छान गप्पा टप्पा झाल्या, कार्यक्रम झाले, आणि सगळ्यात शेवटी ठरलं होतं की लता दिदींनी गाणं गायचं. सो जे सैनिक हसत होते किंवा ऐकत होते, बघत होते, लता दिदींनी जेव्हा गाणं गायला सुरुवात केली तेव्हा ढसाढसा रडले सगळे. केवढी ताकद आहे की जे सैनिक आत्तापर्यंत मनोबल त्यांचं हे होतं की नाही, जेव्हा लता दिदींनी ऑब्व्हियसली देशभक्तीपर हे नक्कीच ही गाणी गायली असणार. आणि त्यानंतर कार्यक्रम झाल्यावर तेव्हा त्यांना मी विचारलं की तुम्हाला ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये काय आवडलं, तर सगळ्यांचा हे एकच होता की आम्हाला सगळ्यामध्ये दिदी जेव्हा गायला लागल्या तर कुठेतरी काळजाला भिडलं, आणि आम्हाला खूप उत्तेजन मिळालं की नाही, आपल्याला अजून खूप काम बाकी आहे आणि आम्ही लढू आपल्या देशासाठी. सो व्हेअर वर्ड्स फेल म्युझिक स्पीक्स असं म्हणतात. जिथं शब्द कमी पडतात तिथं संगीत एकमेव असं आहे जे काम करून जातं. सो थँक्यू अगेन, थँक्यू सो मच फॉर लिसनिंग पेशंटली. आणि आय होप की थोडासा मी तुम्हाला ह्याच्याबद्दल एक काय विहंगम और बर्ड्स आय व्ह्यू थोडंसं सेन्सिटाईज केलं या विषयाबद्दल. तर आता संगीत थेरपी कोणी कोणी करावी, समजा तुमच्यापैकी म्हणाला कोणी, आता समीर आहे आमचा, की मी करू इच्छितो, यू कॅन डेफिनेटली डू इट. ज्याला थोडासा सांगीतिक एक थोडंसं काहीतरी माइंड आहे, भले तुम्ही शिकला नाही आहात किंवा आवाज चांगला नाही आहे, पण थोडीशी जाणकारी आहे, आणि ज्याला एम्पथी आहे. एम्पथी म्हणजे काय, दुसऱ्या माणसाबद्दल किंवा आपल्या किंवा मानवतेबद्दल थोडासा काहीतरी आस्था आहे, ही कॅन डेफिनेटली डू म्युझिक थेरपी. सो म्युझिक थेरपीचे कोर्सेस काय काय आहेत, तर एक लॉंग डिस्टन्स 9 महिन्याचा कोर्स आहे ऑनलाईन. त्याच्यानंतर देर इज अ डेफिनेट डिप्लोमा कोर्स 2 वर्षाचा, आणि डिग्री कोर्स 3 वर्षाचा आहे. डिग्री कोर्स ऑब्व्हियसली व्यवस्थित सगळाच आहे, त्याच्यात डिटेल सगळं प्रोग्रॅमिंग वगैरे वगैरे आहे. आणि प्रोग्रॅमिंग जेव्हा मी म्हणते तेव्हा प्रत्येक रुग्णाला ते व्यवस्थित तपासतात. रुग्णाला काय तुमच्याकडनं ऑब्जेक्टिव्ह हवं आहे, साध्य हवं आहे ते बघतात, त्याचा प्लॅन तयार करतात की तू ये मग हे गाणं गा, असं नाही. दे हॅव अ प्लॅन फॉर एव्हरी पर्सन. ह्या रुग्णाला हे आवडतं, त्याच्याकडनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे, आणि तो प्लॅन तयार करून महिना 2 महिने 6 महिने त्यांच्या थेरपीज चालतात. आणि ॲट द एंड ऑफ इट म्हणजे आता इतकं झालेलं आहे म्युझिक थेरपीचं म्हणजे सक्सेस, की हे डॉक्टर घाटपांडेच होते, त्यांना बनारस हिंदू विश्वविद्यापीठ, पुणे विद्यापीठाकडनं कॉल येतात, किंवा काही हॉस्पिटल्समधनं कॉल येतात की ह्या पेशंट्सला आमच्या थेरपी देऊन जा, किंवा आठवड्यातनं एकदा या, तुमचे हे पेशंट आहेत त्यांना थेरपी देऊन जा. So music therapy has become an integral part of the treatment process. See, treatment म्हणजे नुसतंच औषध गोळ्या नाही, त्याच्या शरीराबरोबर त्याचं मनसुद्धा आपल्याला सुधारायचं आहे, आणि मनाची सुद्धा ट्रीटमेंट द्यायची आहे. आणि सरसलामत तो पगडी 50 आमच्याच हॉस्पिटलमध्ये असे आता हे विथ ऑल दिस ना, डॉक्टर रानडे आणि आम्ही काउन्सिलिंग खूप करत असतो रुग्णांना, कारण आमच्याकडे जे फ्रॅक्चरचे पेशंट्स येतात वगैरे, दे आर इन द इव्हनिंग ऑफ देअर लाईफ, आयुष्याच्या संध्याकाळ झालेली असते, ते कुणावर तरी डिपेंडंट असतात. अशा वेळेला खुबा फ्रॅक्चर झाला आहे, हलता येत नाही आहे, संडासला भी गादीत आहे, आपल्याला साफ करतं आहे कोणीतरी आपली शिशू,
ह्याच्यासारखं दुःख नसतं. एस्पेशली अशी व्यक्ती जी आयुष्यभर स्वतंत्रपणे उभी राहिली आहे, काम केले, दुसऱ्यांची मदत केली आहे, अशा व्यक्तीला जेव्हा हे बघायला लागतं आणि त्याच्यावर जेव्हा हा प्रसंग ओढवतो, दे बिकम व्हेरी मच डिप्रेस्ड. सो अशा रुग्णांना एकतर आम्ही काउन्सेल पण करतो आणि संगीत थेरपी, जसं हे मी आत्ता वाचलं तर मी रानडे सरांना आजच म्हणत होते आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा चालू करूया. कुठंतरी बारीक असं इन्स्ट्रुमेंटल मस्त सतार, फ्ल्यूट, सरोद हे लावून ठेवायचं. सो काय हां खूपच व्हायलिन. तर व्हायलिनवरनं आठवलं की आता हे जे सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना, तर त्यातल्या त्यात कुठली इन्स्ट्रुमेंट्स अशी आहेत जी हिलिंग आहे. तर सरोद, सतार, फ्ल्यूट म्हणजे बासरी, व्हायलिन आणि संतूर आणि राम हे कुठलं आपलं सॅड अगदी ट्यून्स, शहनाई नाही, सनई नाही, कुठलं सारंगी. सारंगी म्हणजे ज्या ह्याच्या तंतुवाद्य आहेत. सो दे आर मच मोर इफेक्टिव्ह असं यांना जाणलं. जसं म्युझिक इज इम्पॉर्टंट तसं स्वतःच्या आनंदासाठी, हॅपीनेससाठी मैत्री पण महत्त्वाची आहे. सो आमच्या हॉस्पिटलमध्ये बिफोर नाव आय गो टू म्युझिक, ह्याच्या आधी ज्या अशा आजी आजोबे असायचे तर ते म्हणायचे की बाय आमची गुरंढोरं एकटी राहतील, त्यांचं कोण दूध काढणार, त्यांचं कोण अमकं करणार, आणि ते उदास असायचे. तो खुबा बाजूलाच राहायचा. अँड दे यूज टू बी सो सॅड. इतके दुःख वाटायचं आम्हाला, मी काय करू. मग मी एक दिवस म्हटलं तू काय करायची आजी संध्याकाळी ही आमकी यायची, ती बनू यायची, ती ठकू यायची, होयवर. मग मी काय केलं, त्यांच्या मुलाला सांगितलं उद्या या आजीच्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन या. बिलीव्ह मी, द नेक्स्ट एक 4-5 अशाच नऊवारी लुगडं घातलेल्या बायका आल्या आणि आजी वॉज सो हॅपी. आजी इम्प्रूव्ड लाईक एनिथिंग फिजिकली पण, आणि आम्हाला एक 2-3 दिवसात डिस्चार्ज पण करता आला तिला. सो माणसाला आनंद हवा असतो, आपण आपला शोधायचा असतो, हे खरं असलं तरीसुद्धा हे काही ॲव्हेन्यूज आहेत तो आनंद शोधायचा. मैत्री ॲज अ ग्रो ओल्डर, फॅमिली मेंबर्सपेक्षा आपल्या वयाची माणसं आर मोर क्लोज टू अस. कारण आपली सुखदुःख आपण एखाद्या न्यूट्रल व्यक्तीला सांगत असतो आणि तो तेवढ्याच न्यूट्रली आपल्याला उत्तर देत असतो विदाऊट एनी बायस. संगीत तसंच आहे. सो आता ह्याच्यापुढे मी थोडीशी अशी अपेक्षा करीन की प्रत्येकाने सकाळी उठल्यावर किंवा अर्ली झोपायच्या आत थोडं तरी म्युझिक ऐका, गाणं गुणगुणा. गाणं शिकायची इच्छा असेल तर असं प्लीज म्हणू नका की आता मी काय 60 वर्षाची झाले, आता माझं काय झालं आहे, असं नो. इट इज नेव्हर टू लेट टू लर्न. आणि समीर शिकवेल ना आमचा, हो ना समीर. सो प्लीज लर्न. ओके. सो विथ दिस आय एंड माय टॉक. थँक्यू सो मच अगेन. आणि आता माझं आय थिंक विषय संपले सगळे. तुम्हाला काही क्वेरीज असतील जरूर विचारा. थँक्स अ लॉट. अच्छा.